गिरिजात्मकं सुवरधं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामोरंगर संस्थितं गणपति प्रियास्ता मंगले शिवमंगले सावधान। मंदिराच्या मोठ्या दारापाशी प्रसादाची व्यवस्था करायची आणि मेणबत्त्या कोणी स्वतः करून ठेवू नका आपल्या घरी घेऊन नमस्कार, मी गणेश कांबळे, लोकमंच। ह्या सोलापूर जिल्ह्यामधील एक मार्डी गाव आहे। यमाई देवी या ठिकाणी प्रसिद्ध खूप आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामधील हे देवीचं मंदिर चौकड प्रसिद्ध आहे। आणि आज शिवरात्र आज आहे, तर शिवरात्रीनिमित्त आज ह्यांच्या या मार्डीमधील कार्यक्रम साजरी केला जातो। त्या कार्यक्रमाचे दोन गोष्टी ह्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। महाराज ह्या ठिकाणी आहेत, आपण महाराजांना विचारा। नमस्कार महाराज, आपलं नाव सांगा। नमस्कार, मी नागेश श्रीकंठ स्वामी, मार्डी, उत्तर सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी हे गाव अतिशय म्हणजे तीर्थक्षेत्र लाभलेलं आहे। या धर्तीवर काशी क्षेत्र आहे, त्याप्रमाणेच हे या मार्डीला सुद्धा काशीप्रमाणे या नगरीला 3 शक्तिपीठ निर्माण झालेले आहेत। त्यात सुरुवातीला आई यमाई देवी हे शक्तिरूपात आहे आणि नागनाथ महाराज वैराग्य रूपात आहेत। आणि तपश्चर्या केल्यामुळे मार्कंड ऋषींनी या गावाच्या बाहेर पूर्व दिशेला 2 किलोमीटर अंतरावर मार्कंड ऋषीचं स्थान आहे, तिथे त्यांनी तपश्चर्या केली। असं हे मार्डीला 3 तीर्थक्षेत्र म्हणजे 3 आपल्याला लाभलेले आहेत। या ठिकाणी आमचं हे महाशिवरात्रीचं हे 3रं पर्व आहे, म्हणजे 3रं वर्ष आहे। मोठ्या संख्येने ग्रामस्थ सर्व लोक उपस्थित होते आणि सगळ्यांच्या संमतीने मोठा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात शंकर पार्वती, गणपती, मार्कंड ऋषी, त्यानंतर नारद मुनी, ब्रह्मदेव, विष्णू
त्यानंतर नवनाथ आणि शिवगण असं ह्या सर्वांचे मोठ्या भक्तिभावाने गावातून मिरवणूक काढून नागनाथ मंदिरामध्ये पहिल्यांदा शंकर पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानंतर सार्वजनिक महाआरती करण्यात आली आणि त्याच्यानंतर प्रसाद वाटप करून या कार्यक्रमाची सांगता झाली. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला महाराजांनी जी काय आहे वेशभूषा आहे की जे परंपरांची चाललेली आहे ते पूर्ण त्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. आज आपण साक्षात शंकर आपण टी व्हीवर बघितला असेल, प्रत्येक जागी आपण बघितला असेल, देवळात बघितला असेल, आपण साक्षात आज समोर ह्या आपण भेटतोय शंकरांना. मग आपण देवांनाच आज विचाराची पाळी आली की आज हे जे वरदान तुम्हाला दिलं की आजचं हे जे तुम्हाला वेशभूषा दिली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे प्रत्येकजणांना दिलं जातं की ह्यांच्या वाट्याला कसं काय? नमस्कार. माझं नाव गजेंद्र साठे. काहीतरी गेल्या जन्माचं पुण्य केलं असेल म्हणून हे रूप घ्यायला मिळालं. देवाचं रूप तुम्हाला मिळालं. आज ह्या रूपामधील तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काय सांगचाल प्रेक्षकांना? मला सांगायला शब्दच नाहीत असं वाटायला मला. इतकं म्हणजे मन भरून आलंय. आनंद गगनात मावत नाही एवढा आनंद झाला. धन्यवाद. ह्या ठिकाणी आपले ज्या टायमाला शंकर तपस्या करतो, शंकराच्या साईटला पार्वती बसलेली असते. शंकरांनी प्रत्येक बारीला डोळे झाकून सदा बसलेला असतो आणि पार्वतीचं लक्ष खाल्ल्या साईडला असतं की प्रत्येक ह्याच्याकडं. आज आपण त्यांना बी विचारून घेऊया. नमस्कार. माझं नाव रेखा गजेंद्र साठे. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आज तुम्ही पार्वतीचं हाच रूप घेतलं, त्या रूपाबद्दल तुम्ही काय सांगता? छान आहे. काय शब्द नाही ती काय, लय आनंद, खूप आनंद झाला आहे. शब्द नाही ती काय बोलायला. छान वाटायला. आज तुमच्या संग तुमचा मुलगा आपला गणेश बी ह्या ठिकाणी आहे. गणेशबद्दल काय सांगता? बरं ठीक आहे. आता आज त्यांनी बी हे करायला. ताई काय सांगताल आजच्या ह्या कार्यक्रमात? आजचा असा हा कार्यक्रम आहे की खरंच आमच्या गावाले जे 3 वर्ष झाले कार्यक्रम करतात ते खूपच छान आहेत आणि यांनाही सेवा मिळाली, अगदी आनंदच आहे. काहीतरी पूर्वजन्मीचं संचित आहे म्हणूनच हे भाग्य त्यांच्या नशिबाला आलेत आहेत आणि मार्डी गावाचं खरं धन्य झालं आहे. भरपूर कार्यक्रम करत आहेत. धन्यवाद. गणेश कांबळे, लोकमंच.